हॅलो गाइस, वेलकम टू 3S किचन चॅनल. आय एम अदिती. आज आपण माशाची भाजी बनवणार आहोत. चला तर एक कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊ. त्यात 1 चमचा गरम मसाला. या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण चांगला हा मसाला तेलामध्ये तळून घेऊ. हवं तेवढंच पाणी टाकून हा मसाला तळून घ्या. अगदी तेल सुटतं तोपर्यंत चांगला तळून घ्या. आता आपण ह्यात मासे टाकू. या माशांमध्ये काहीच नाही, आपण फक्त धुवून घेतले आहे. यात हळद आणि मीठ टाकून 15-20 मिनिटं झाकून ठेवले होते. आता एक एक करून सर्व मासे आपण यात टाकू. नेसेसरी नाही आहे की आपण चम्मचने टाकायला पाहिजे, आपण हाताने सुद्धा टाकू शकतो. आता चांगलं मिक्स करून घ्या. मला माहिती आहे आज तुम्हाला आवाज नवीन नवीन वाटत असेल, कारण आज मम्मी नाही, आज मम्मीची मुलगी आवाज देत आहे. प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर आता ह्यात पाणी टाकून घ्या. तुम्हाला सर्वांना माहीत असेल आत्ताच परीक्षा संपल्या आहेत, म्हणूनच मी पण फ्री झाली आहे. आणि माझी खूपच इच्छा होती की एक तरी व्हिडिओला आवाज देऊ. नेहमी मम्मीच देते, पण आता मी फ्री झाली आहे तर आता मम्माचं चॅनल मी हँडल करेल. सो आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. आता आपण यांना झाकून मस्तपैकी जोपर्यंत लुसलुशीत होत नाही तोपर्यंत आपण त्यांना शिजवू देऊ. हो, आणि अजिबात विसरू नका कोथिंबीर टाकायला. चला तर गाईज, आता माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा आवाज आवडला असेल तर तेही सांगा कमेंट्समध्ये, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओला पण माझाच आवाज देईल. आता आपली भाजी रेडी आहे. मस्तपैकी गरम चपाती, 2 पोळी कांद्याची आणि निंबू यासोबत तिला सर्व करा. बाय.